उघडीवरून आल्यानंतर आवाजावरती परिणाम आहे ना त्याचा नक्कीच आहे. आणि ज्यांच्या आवाजावर परिणाम न होत नाही कदाचित ते वारीत पूर्ण गेले. ऐकू दे ना. ज्ञानदेव ट्रस्ट तथा कृतज्ञता समिती विशेषपणे ज्यांच्या विशेष सहकार्यानं सोहळा संपन्न होतो त्यातल्या मुंबईचे शिल्पकारांनी केले. आपण ज्यांना आद्य शिल्पकार म्हणतो त्यादरम्य विजय चौगुले साहेब, त्यांचे चिरंजीव श्री महेश. राजकारणात आणि अध्यात्माचा कसा जास्त जवळचा संबंध कधी येत नाही, पण राजकारण आणि अध्यात्म यांना हातात हात घेऊन पुढे कसं चाललं पाहिजे त्याचा एक सुंदर अनुबंध ज्यांनी जोडला. त्यार्थात माझे गुरुबंधू श्री रघुनाथ त्यांनाही मनुष्य म्हणतो, कधी काय म्हणतो अशी अनेक नावी नाव त्यांना आहे. पण या संपूर्ण चौगुले परिवाराला अध्यात्माकडे आणण्याचं काम मुळात ते आध्यात्मिक आहे, पण विशेष करून वारकरी संप्रदायाकडे आणण्याचं काम राहुलजींनी केलं. आता माळ घालण्याचं बाकी असलं तर आपण करू मागे पुढे विचार करता. राहुल महाराज माळ घालण्याचा जर मम्मी जर विचार केला तर मागे पुढे तेही विचार करू, पण लगेच नाही. ठीक आहे. अत्यंत सुंदर असा सोहळा. आणि वारीवर आल्यानंतर खरं तर काल घरी होतो आणि दिवसभर करमत नव्हतं. दुपारी पुन्हा गाडी काढली आणि पुन्हा पंढरपूरला गेलो. परतीची वारी सुरू आहे. अनेकांना फक्त जातानाची वारी माहिती असते की आळंदी ते आषाढी पंढरपूर माऊली जातात. जाण्याकरता जवळपास 20 दिवस लागतात, पण येताना जी वारी असते तिला परत वारी असं म्हणतात. तिच्याकरता दिवस लागतात केवळ 7. तिला मी वैराग्य वारी असं म्हणतो. जाताना लाखो लोक सोबत असतात. रस्त्याच्या बाजूला जरी गेलो मग हे खायला द्या, द्या, पाणी द्या, ते द्या. आणि परत वारीमध्ये अख्खा रस्ता ओसाड असतो, फक्त माऊली आणि प्रत्येक दिल्लीतला एक विनेकरी असतो. आणि जे काही वारकरी नियमात भजन करतात पुढे वारकरी असतात. मग काल घरी करमत नव्हतं, काय करायचं, गाडी काढली आणि काल नाते मित्रांना माऊलीचं मुक्काम होतं. दर्शनाकरता गेलो. तिथे गेल्यानंतर काही माऊलीचं दर्शन घेतलं, काही भजन केलं, काही कीर्तन केलं आणि तेवढं राहुल निरोप आला. लक्षात आहे ना तुमच्या की उद्या आपला असा सोहळा आहे. पण लक्षात आहे यायचं देखील ठरलंय, पण वाटत नाही की ते सकाळपर्यंत नक्की येऊ शकते. तरी सुद्धा रात्रभर विचार केला. माऊलींकडे जवळपास 3:30 वाजता सकाळी पुण्यात परत. ग्रामीण भागामध्ये परमार्थ करणारे पुष्कळ माणसं, शेती करायचं, आपलं काम करायचं आणि भोजन करायचं. पण शहरामध्ये राहून देखील परमार्थ जगवता आला पाहिजे, तो जगता आला पाहिजे, तो जगता यायला पाहिजे. अशी जी काही थोडी थोडी मंडळी आहेत त्या मंडळीत कदाचित आज जर मुंबईला नाही गेलो तर मला दर्शन घडणार नाही. आणि मग मी या कुठेतरी पुण्याला मुकी, कारण फक्त तुमच्या दर्शनाला पुण्य मिळावं म्हणून मी आजच्या कार्यक्रमाला आलो. काय वारकरी म्हणून पुष्कळ लोक काम करतात, पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात देखील तितक्या गांभीर्य नवी मुंबई सारख्या ठिकाणी परमार्थ टिकवणं ती सोपी बाब नाही. पण मी आदरणीय गुरुजी श्री बाबा या ठिकाणी आहेत. नाव गुरटाळतो नाव मला त्यांचं, म्हणजे मी जेव्हा अध्यात्म होतो तेव्हापासून त्यांना ओळखतो. पण आपण आपल्या पुढे आपले गुरुजन असतील, मोठी माणसं असतील, त्यांचं नाव घेणं टाळावं. तर पूजनीय बाबांचा मला मागे एक आग्रह होता, बाबा तुम्ही विसरला असं कदाचित काय 4थी 5वीला मी अशी मृदुंग वाजवायचं तेव्हा, आणि आता हे बसलेले सगळे समोर बसला गेले. तुम्ही सगळे हात काय घेऊन जाणार माहीत नाही, मी सांगतो ती गोष्ट घरी घेऊन जातो. आपल्या परिसरात एखादा लहान मुलगा मृदुंग शिकतोय, भोजन करण्याचा प्रयत्न करतोय, त्याला येते नाही ते नंतर दहा, पण तो जर त्याला वाजवायला नवीन शिकला आणि भोजनाला येऊन बसला तर त्याला म्हणतो तुम्ही ओरडून बाहेर पळवून लावलं. गुरुदेवान भूतकाळात माझ्या विषयाचं घडलं होतं कोकणकरांना. ते मी मृदुंग वाजवायला शिकलो, आता वाजवायला म्हणजे मला हरिपडाला जायचं. परिणाम काय, हरिपडाला गेल्यानंतर ते भजनी मंडळाचे 5-10 लोक असतात, काही सज्जन असतात, काही अतिसज्जन. आपण गुरुजन कशाला म्हणा, काही अतिसज्जन असतात. एक दिवस चुकले
तो बिचारा त्या एकदा त्या लहान मुलाला ओळखलं की नाही, पुन्हा तो परमात्माने ओळख. तू काय म्हणतो, अशी म्हातारा माणसे, नाही गेलं तरी अडचण, गेलं तरी अडचण, काळ घेतला तरी अडचण, वाजवला तरी अडचण, सुरला तरी अडचण. म्हणजे नेमकं परमार्थ करत असताना जोपर्यंत ज्येष्ठ मंडळी नवीन पिढीला सामावून घेत नाही तोपर्यंत आगामी काळातला परमार्थ टिकणार नाही. पण सुदैवानं पूजनीय बाबांसारखी जी काही मंडळी आहे, म्हणजे आम्ही राहुल महाराजांना बघतो तेव्हा फार कौतुक वाटतं. त्यांचं वय काय फार जास्त नाही, पण कमी वयामध्ये पोक्तपणा येणं, प्रौढपणा येणं, कशाचं लक्षण आहे. हे अत्यंत योग्य वयामध्ये चांगल्या सज्जनांची संगत लागण्याचं लक्षण आहे. त्यामुळे नवी मुंबईचा परमार्थ आज मी जी काही कीर्तनकार म्हणून महाराष्ट्र ओळखतोच, आणि आदरणीय शिंदे साहेबांसोबत जे काही काम करतो किंवा वारकऱ्यांसाठी जे काही सेवा सुद्धा करतो हे करत असताना एकदम कोणाचं आहे. मी आज अनेक लोक म्हणतात तुम्ही आज शिंदे साहेबांसोबत असता, साहेब तुमचा एक पण शब्द खाली पडू देत नाही. तुम्ही त्यांना म्हटलं 4 कोटी द्या, 10 कोटी देतात, तुम्ही 15 कोटी मागितले ते 50 कोटी देतात. असं तुम्ही काय मिळवलं? उत्तर एवढंच की समोर बसले तुम्ही जे काय, मला वाटतं की समोर बसलेल्यापैकी 80% लोक मला अगदी पॅन्ट शर्ट मध्ये असायला असं मला बघतात. काय माणसात स्थिती होतं आधी 17 लिंगा, मग धोतर, मग अजून काय, मग वेगवेगळ्या शॉर्टी, मग काश्मीरी शॉर्टी, आता भगव्यावरती आलं, अर्ध भगवती नाही. आता यांच्या सगळ्या संतांची संगत लागली आहे. संसार याला अर्धा पूर्ण झाला, अर्धा व्हायचा बाकी आहे. त्यात भविष्यात आपण विचारतो. पण जोपर्यंत सोबतची माणसं आपल्या सोबतच्या मुलांना परमार्थाचं बाळगू देत नाही तोपर्यंत परमार्थ वाढू शकत नाही. त्यामुळे घरी गेल्यानंतर निश्चय करा, आज आपण कृतज्ञता सोहळा आहे, अर्थात तुमच्या सेवेचा तो सोहळा आहे. पण आपल्याकडे प्रश्नचिन्ह मोठा आहे की आगामी काळात जे काही आपले उत्सव सुरू आहे, जे काही आपले सप्ताह सुरू आहे, जे काही आपली भजनं सुरू आहे, त्या भजनामध्ये, त्या सप्ताहामध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग किती. ऐकता काय काय म्हणतोय ते सभागृहात कोण तरुण हातवरती करा की आम्ही तरुण आहोत. म्हाताऱ्यांनी हातवरती नाही करायचा, आम्हाला अभंग सांगायला वृद्ध होती करणारे मूळ तरुण. आता हा बाबांचा परिवार म्हणून गोष्ट सोडून द्या बाबा, तुमच्याकडे सगळ्यांना करायचं. पण आज मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय, खूप मोठी चिंतेची बाब की तरुण पिढी पालख्या संप्रदायाकडे अद्याप वळली नाही. आणि याला 2-3 कारण आहे की आपण त्यांना योग्य तो मान सन्मान देत नाही. त्यांना काही त्यांच्याकडे पूजेची अपेक्षा नाही, त्या अडचण ओळा समजत नाही. पण आपण आपल्या जबाबदारी ज्याप्रमाणे संसार बाप मुलाला योग्य ते जबाबदारी सुकून टाकतो आणि निवृत्त होतो, परमार्थात देखील आपण आपल्या जबाबदाऱ्या मुलांकडून सुकून निवृत्त झाला पाहिजे. आताच्या वारीमध्ये मला अनेक लोक भेटली, ही तरुण पिढी पण होती. बाबा तू कसा काय वाढायला? नाही, माझ्या वडिलांनी सांगितले की आता मी थांबतोय आणि यापुढे जशी तुला माझी प्रॉपर्टी देणार आहे, फ्लॅट देणार आहे, काय गाडी देणार आहे, तशी माझी वारी देखील तुला पूर्ण करायची. मला खात्री आहे त्या सभागृहात बसलेली सगळी माणसं सगळे सांगतात आपल्या मुलाला भविष्यात म्हणते की आम्हाला संपत्ती पाहिजे का, आधी काय तुळशीची माळ घाल, तुला मला फ्लॅट पाहिजे का, आधी पंढरपूरची माझी वारी सांभाळ. म्हणजे तुला पाहिजे ते सगळं देतो, तर माझा आध्यात्मिक माझा समाज असेल तर देतो. मला तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आपण सगळं हे कर्तव्य पूर्ण करत आहे. त्यामुळे आपल्या कर्तव्याविषयी आम्ही सांभाळलेला कृतज्ञता सोहळा आहे. कृतज्ञता कोणा विषय असते, ज्याने काहीतरी काम केलंय त्याच्याविषयी कृतज्ञता असते. आणि ती कृतज्ञता जर बाबांच्या सानिध्यात होत असेल, ही सगळी बाजूला माझ्या स्वामीनारायण संप्रदायाची मंडळी बसली आहे, ती इस्कॉनची मंडळी बसली आहे किंवा हरिकृष्ण संप्रदायाची मंडळी बसली आहे. स्वामीनारायण ग्रंथामध्ये पूजनीय प्रमुख स्वामी महाराजांनी समजून केले. सुदैवानं बाळानंतर चांगला सहवास लागला. मेरे पालखीने असलो तरी आज मित्र जेवढे काही संप्रदाय आहेत, जेवढे काही पंथ आहेत, तर प्रत्येक पंथात सगळे सहभाग आहे. ते काय शिवशंकर असू द्या, वासुदेव दिग्गे असू द्या, विकेश वाणी असू द्या, आपण आपला संप्रदाय सोडून इतरांमध्ये संमिलित झालं पाहिजे. त्यांचं चांगलं काय ते पाहिलं पाहिजे, पण ते पाहत असताना आपलं नाही सोडलं पाहिजे. काय वाक्यामधून वारकरी संप्रदाय सदृश्री गुलाबराव महाराज काय म्हणत असतात, वारकरी संप्रदाय हा इतका मोठा संप्रदाय आहे की वारकरी संप्रदाय संपूर्ण जगताचं आध्यात्मिक गुरुपद सांभाळू शकतो. फक्त आपण त्याला एक चाकोरीबद्ध घालून ठेवले की आपल्याला वाटते की काही आपलं नाही, आपलं नाही. जोपर्यंत आपण सगळे होऊन वारकरी संप्रदायाची, गोपाळांची, नरवाळ्यांची, ज्ञानेश्वरी जगापर्यंत पोहोचवत नाही, तोपर्यंत आपण कुठेतरी अद्याप काम करण्याकरता अपुरं ठरलो. पण तरी सुद्धा राहुल महाराजांनी सगळ्यांचा सन्मान केला. सन्मान कशा करताय?
की आपण आपल्याकडनं आपल्याला भेटणारा प्रत्येक माणसाला बाबा काहीतरी ज्ञानेश्वरी वाच, काहीतरी गाथा वाच, कधीतरी पंढरपूरला दुर्दैव आहे आज अनेक मुलांना आळंदी पंढरपूर कुठे आहे हे माहीत नाही. काय म्हणतो मी, तुम्ही कॉलेजच्या शाळेत जा आणि त्यांना विचार आपलं आळंदी माहिती आहे का, तुम्हाला सांगतात. आता आपल्याला वाटतं की आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आता आपण आपली ठाकूर सोडून बाहेर गेलोच नाही ना. आपल्याला वाटतं की आपलं एवढंही विश्व म्हणजे घर, पण आपण अनेक लोकांना या संप्रदायाशी जोडलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण संप्रदायाची जी जी काही तुकोबाराय असं म्हणतात किंवा नामदेवराय म्हणतात की जनार्दन खाम दिला भागवत, हा खाम दिला पाहिजे, याचा विस्तार आपण केला पाहिजे आणि याच्या कळसपणे आपण लोकांना घेऊन गेलं पाहिजे. याकरता प्रत्येक घरामध्ये आपण ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ पोचवला पाहिजे. आणि तो जर आपण पोचवला, त्याची उपासना जर आपण केली, मला चांगलं स्मरण होतं सदृश बाबा सभाकरांचं अत्यंत मोठे साधू होते, पण पूजेने बाबा मला दिवसातनं 5 वेळा हरिपाठ करायचे. किती वेळा? आपल्याला 1 वेळा करता येतं काम हरिपाठ हा वारकऱ्यांची संधी आहे. का सांगतो की आपल्या परंपरा जर आपण जोपासल्या तर आपण ते निश्चित करू शकू. याकरता ही ट्रस्ट खूप चांगलं काम करते. तर बाकी तुम्हाला काही अभंग सांगावे, सार सांगावं, तत्वज्ञान सांगावं, इतकी मोठी माणसं आहेत, त्यामुळे त्या गोष्टीकडे वळत नाही. पण यंदा ते वाऱ्या देखील साधारण शिंदे साहेबांनी गत वर्षी प्रयत्न केले होते. यंदा देखील आपण वारकऱ्यांकरता जे जे काही कागदी देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. जवळपास 1500 दिल्यांना आपण प्रत्येकी 20,000 रुपये आणून दिले. जवळपास 3 कोटी रुपये पहिल्यांदा आपण वारकऱ्यांच्या देण्यात दिले. मागच्या वर्षी पण दिली होती, या वर्षी पुनरावृत्ती केली. मागच्या वर्षी जवळपास 28 लोकांचं वारीमध्ये निधन झालं होतं. वारी चालता होता. यावर्षी साधारणतः तो आपण 30-35चा आहे. मागच्या वर्षीचे 28 आणि या वर्षीचे 35. आपण प्रत्येक वारकऱ्याला प्रत्येकी मागच्या वर्षीपर्यंत 5-5 लाख रुपये देत होतो. यावर्षी आपण प्रत्येकाला 4-4 लाख रुपये देतो. त्यांच्या वारीमध्ये अपघात झाला त्या प्रत्येकाला किमान 50,000 रुपये किंवा रुग्णालयाचा जो काही खर्च झाला आपण तो त्यांना परत देतो. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, होता की नाही वारीला. त्या चेहऱ्यापर्यंत बघून वाटत नाही वारी केली असं. आणि त्यांना तुम्हाला पाठवायला आपला काळात. पण तुमच्याकडे एसटी तिकीट मोफत केली आहे. जे 75च्या पुढचे आहेत त्यांच्याकरता तर एसटी मोफतच केली, त्यांना अर्धी तिकीट तुम्हाला मोफत केली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत जवळपास 180 तीर्थक्षेत्र तुम्ही एकही रुपया खर्च न करता फिरू शकता, अशी योजना आदरणीय शिंदे साहेबांनी आणली होती. अशा एक नाही म्हणजे ज्या लोकांना दिंडीत चालायचा कंटाळा ते लोक पुढे पुढे पाळायची. त्यांना सांगितलं होतं साहेबांना की वारकरी जेवढा सोहळ्यात चालतो त्याच्यापेक्षा अधिक लोक पुढे चालतात. मोकळी चालणारी माणसं त्यांच्याकडे काय व्यवस्था करता येईल. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी जवळपास 3 टप्प्यांमध्ये 15-15 लाखांची त्यांनी जर्मन हँगामाचा बंधक टाकला होता. कितीही पाऊस येऊ द्या, कितीही वारा येऊ द्या, वारकऱ्यांना त्रास होता कामा नये. साहेबांनी विषय अजून काय केलं पाहिजे अक्षय म्हणलं साहेबांना सगळं दिलंय, आता फक्त वारकऱ्यांची पाय दाबायची बाकी. तेवढे काळजी करू नका. आपण यावर्षी वारकऱ्यांचे पाय पडला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय शिंदे साहेबांच्या प्रयत्नातनं आपण जवळपास 3.5 लाख पेक्षा अधिक वारकऱ्यांचे पाय लागून दिले. बघा काय नुसते स्प्रे मारले नाही, हाताने पाय लागून. मला वाटतं की वारकऱ्यांविषयी काम करणारा हा राजकारणातला स्वतःच एकनाथ हे नाव सार्थ करणारा पहिला म्हणजे अनेकांना अनेक प्रकारचे नाव आहे, पण ते नाव देखील सार्थ करता आलं पाहिजे. त्यावेळेला शिंदे साहेबांनी कृतित्व दाखवून दिलं. अशा शिंदे साहेबांच्या कामाचा मी 1-2 काम नाही, मी उद्या दुपारी 12 पर्यंत त्यांनी केलेली कामं सांगू शकतो. उलट 3 वेळ कमी मिळेल इतकी कामं त्यांनी केली. म्हणजे महिलांवर मोठ्या प्रमाणात आहे. लाडक्या बहिणी आहात की नाही, कोणतरी कोणी म्हटलं होतं बंद पडणार हे होणार. मी तर सांगितलं की ज्या ज्या लाडक्या बहिणींनी पंढरपूरची वारी केली चालत तेवढ्याच बहिणींच्या हप्ते 2500 होणार. बाकीच्यांची 1500 ना. त्यांच्या घरात माळ आहे त्यांना हप्ता चालू, त्यांच्या घरात माळा नाही त्यांच्या हळूहळू बंद पडणार. संधी आहे. बाबा सुद्धा बसले तिथं. ते म्हणून बाबा फार हुशार, माळ असती तर घातली असती, आता माळ नाही, काळजी करू नका. मी सध्या ममित्राव सध्या मी सपाटा जाऊ. काय झालं, मी राजकारण केल्यामुळे ना माझ्या आध्यात्मिक भूमिका लोकांना सध्या वाटते का हे पक्के राजकारण झाले. तुम्ही आता निर्णय घेतला की मी सहसा कुठे गावात कीर्तन करत नाही. ज्या गावात लोक 100 माळा माझ्या हातात घालणार
कीर्तन करतो का. नव्याण्णव येत असतील ना तर मी कीर्तन करतो. तुम्हाला मानणं मी 1,000 रुपये देतो, तुला मी 1 लाख देतो, तुम्ही आम्हाला कीर्तन घेऊ. निर्णय काय केलाय फक्त की ज्या ठिकाणी कीर्तनाला जाऊ त्या ठिकाणी लोकांनी किमान 100 माळा घातल्या पाहिजे. आणि आज पण मी एखाद्या राहून विचारलं कार्यक्रमाला कीर्तन नाही म्हणून काय झालं, मला आशीर्वचन द्यायचंय, आज कोण माळा घालणार, तर ते म्हणते काही नाही, कोण नाही, आयोजन तर माळा घालतो. आयोजनाकडे बघतात नाही. पण मला वाटतं की तुमच्या सगळ्यांनी संतांचं त्यांनी पूजन केलं. खूप लोक राजकारणात आहेत, पण राजकारणात असताना संतांच्या पायाचं पूजन करावं, संतांचं स्मरण करावं, वारकऱ्यांचं कौतुक करावं असं वाटणं फार कमी लोक आहे. त्यामुळे मला वाटतं ते चौगुले परिवार आहे. आणि मागच्या वर्षी आता जे काही सरकार आपलं आलं ऐकताय का सगळं, ते सरकार सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात आलं हे कोणामुळे आलं, हे तुमच्या सगळ्यांमुळे आलं. तर मी सांगतो ती गोष्ट करा सगळ्यांच्या हातवरती करा सगळ्यांनी. अच्छा एक दोन नाही सगळ्यांची असा उलटा करा, पाठीवर मारा. वा, चांगल्या माणसांना निवडून दिलं इथं वारी बद्दल बघितली असते आपली. ऐका काय म्हणतो मी, नुसतं हिंदू नाव घेतलं तर लोकांना भाऊ होतं, भगव म्हणलं तर लोकांना मोठी हिंदू व्हायचा. आपल्या इतकी गोष्ट येते. त्यामुळे आपली मंदिर, आपले आश्रम, आपले मठ त्या सुरक्षित तुला म्हणत. मी काय राजकारण म्हणून मला सांगत नाही. तिथे कुठे आम्ही लावलंय का शिवसेना कुठं नाही ना, शिवसेनेची माणसं पण पक्षाचं चिन्ह करून लावलं नाही. हा काय राजकीय कार्यक्रम आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 डोळ्याने राज्यकारभार केला. एक होती तुकाराम महाराज, एक होती रामदास स्वामी. त्या 2 संतांच्या डोळ्यांनी त्यांनी राज्यकारभार केला आणि स्वराज्य होऊ शकतो. मी कायम सांगतो की राजकारणाला धर्माचे डोळे पाहिजे आणि धर्माला राजकारणाचे पाय पाहिजे. राजकारणाला धर्माचे डोळे असतील तर राजकारण शुद्ध असतं आणि धर्माला राजकारणाचे पाय असतील तर धर्म गतिशील असतो. म्हणजे काय, धर्माच्या मागे राजसत्ता पाहिजे आणि राजसत्तेच्या मागे धर्म पाहिजे, तर त्याचा समन्वय साधला जातो. आता मागच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी त्यांना दर ठसे मारले. चौगुले साहेबांना आमच्या थोडक्यात भोकलं ममित राव, काळजी करू नका, एवढ्या वारकऱ्यांच्या आशीर्वाद तुमच्या मागे. विधानसभा गेली म्हणून काय झालं, तर महानगरपालिका आपली आणि पहिले जाऊन सांगतो थोडी ताकद जर तुम्ही लावली तर महापौर देखील आपलाच आहे, काळजी करू नका. काय भाजपचा शिवसेनेचा काय घड्याळाचा आहे, लोकांना सांगत आलं. गावाला निवडणुकांमध्ये रामाचं धनुष्य बघा, धर्मवीर साहेबांचे शिष्य बाळासाहेबांची शिकवण आहे. आणि अशी माणसं जर आपल्या सोबत असतील तर मला वाटतंय की आपण योग्य माणसांच्या मागे आशीर्वाद करता उभे आहोत. बोलण्यासारखं मला पुष्कळ आहे, पण राहुल महाराज जोपर्यंत शांत तोपर्यंत शांत राहू दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की आता आवरा, त्यापेक्षा कोणी आपला आवरा भाषेला थांबलं पाहिजे. त्यामुळे खूप कौतुक आहे आपल्या सगळ्यांचं. आणि आपण सगळ्या ठिकाणी उपस्थित राहिलं, तिथे सगळ्यांचं दर्शन देखील मला घडलं. मी आजच एक नवीन पुढचा आगामी कार्यक्रम जाहीर करतोय. विष्णुदास स्वामी नाट्यगृहामध्ये आगामी 1 महिन्यात आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीत, मम्मीजींच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या आपण सगळे तिथे पाहिजे. मला वाटते की तरी करण्यासाठी विष्णुदासची 1200 म्हणजे मला अपेक्षित संख्या आहे 2,500 लोकांची. किती 1200 बसतील, 500 मध्ये उभे राहतील आणि 1500 बाहेर बसतील. काय अडचण मम्मीजी साहेबांनी मला सांगितलं अक्षरातून वेळ सांगायची मी ना. त्यामुळे आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांचा, हिंदू धर्माचा एक मोठा कार्यक्रम आपण घेतोय. सगळ्यांनी जाताना आपले फोन नंबर राहुलजींच्या सगळ्यांचे असतीलच, पण ज्यांना वाटतं की माझ्याकडे नंबर मी दिला नाही, आदरणीय प्राध्यापक दिनेश महाराज बसले, सगळ्यांना आपले नंबर देऊन द्यायचे. बरोबर आजपासून आगामी 1 महिन्याच्या आपल्या सगळ्यांना पुन्हा भेटायचं. भेटणार का? जर जोरदार करावं तो सांगा भेटणार. 1 2 3 धन्यवाद. आपल्या सगळ्या भजन मंडळांकरता, मंदिरांकरता
काहीतरी विशेष योजना असते. त्यामुळे त्या अनुषंगाने कार्यक्रमाला घ्यायचं. अर्थात पूजनीय बाबा पण त्या दिवशी असतील. महंत महाराज आपण पण सगळे त्या दिवशी तिथे असाल विष्णू सभेला. महाराज तुम्ही पण असाल. म्हणजे आपण सगळे तिथे असणार आहोत आणि सगळे संप्रदाय सगळे संत त्या कार्यक्रमाला येतील. त्याला निमंत्रण तुम्हाला देतोय. आणि पुरुषेला आपण सगळे वारकरी संप्रदायाची भगवी पताका खात्यावरती घेऊन मार्गक्रमण करताय. निश्चित एक ना एक दिवस भगवान पंढरीनाथ आपल्या सगळ्यांना साक्षात भेटू, त्या सोयीच्या देतो, या ठिकाणी वादळ देतो. रामकृष्ण हरी.